ठरवलं बघा, मी असं ठरवलं, शेतकऱ्याचा मुलगा आहे मी, उन्हामध्ये शेतात आपलं काम करायची तयारी आहे. इथे छताखाली बसून पुस्तकं पाठ करायला काय हरकत आहे? पुस्तकच पाठ करायला काय हरकत आहे? आता बघा, मेडिकलच्या शेवटच्या वर्षाची पुस्तकं, एका विषयाची पुस्तकं एका माणसाला उचलत नाहीत. अशी 7 विषय, 14 प्रॅक्टिकल हे धरून 14. आणि मी ठरवलं की हे 14ला 14 पुस्तकच पाठ करायची. जरा अवघड विषय होता, पण ना म्हणजे एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. आणि मित्र, तुम्हाला सांगतो का, रूम मध्ये माझ्या फॅन होता, त्या फॅनच्या बाजूला एक छिद्र होतं. त्या छिद्राकडे कॉन्सन्ट्रेट करत 10 वाजायचा, पडायचं, पूर्ण रिवाइंड करायचा, जिथं चुकलं परत उचलायचा, परत शब्द वाचायचा, परत रिवाइंड करायचा त्याला बघत. 100 धडे वाचून झाल्यानंतर पहिला धडा आधी सुरू करायचा, 100 पूर्ण संपादित, पुन्हा 101 वाचायचा. माझी पद्धत होती. पहिला धडा वाचला, दुसरा सुरू करताना पहिला परत एकदा, 10वा सुरू करताना पहिला, दुसरा, तिसरा, 10 पूर्ण, पुन्हा तो. असं करत 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 MBBS ची शेवटच्या वर्षाची सगळी पुस्तकं तोंडपाठ केली. MBBS ची युनिव्हर्सिटीची एक्झाम झाली. आणि सगळ्या 14ला 14 विषयातली गोल्ड मेडल विठ्ठलाला मिळाली. 14ला 14 विषयातली, माहित तुम्हाला. आणि आमचा राजू 1, 2, 3 नाही, 100 मार्कांनी मागे. तुमच्यातला कोणी पुढच्या बॅचला कधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आंबेजोगाई लागला ना, त्याला माझं चॅलेंज आहे की त्या डीन ऑफिस मध्ये एकाच माणसाची नाव आहे ज्याच्यावर 14 गोल्ड मेडल आहेत. एकाच माणसाची नावं, ते रेकॉर्ड कोणीतरी तोडा, त्याला खूप मोठं बक्षीस मी देणार आहे. मला तो एक पॉईंट तुम्हाला सांगायचा मित्र, ठरवलं ना, इम्पॉसिबल असं काहीच नाहीये. ठरवलं ना, एकदा ठरवलं ना करायचं, ते असं सहज झालं पाहिजे. करायचंच असं झालं पाहिजे, मग ते बरोबर होतं. आणि एक शोध लागला. काय शोध लागला माहितीये? की पुस्तकं पाठ केल्यास माणूस हुशार होतो. शोध लागला की पुस्तकं पाठ केल्यास माणूस हुशार होतो.